नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बघणार आहेत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बघू विदर्भात आपण अश्वगंधाची शेती कशा प्रकारे करू शकतो. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना आता नवीन काहीतरी करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुमच्या शेतीमध्ये तुम्ही जास्त उत्पन्न कशा प्रकारे कमवायचं यासाठी मी नेहमी प्रयत्न करत राहील आणि तुम्ही पण माझ्या प्रयत्नांना थोडासा हातभार लावला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत महत्त्वाच्या बातम्या पोहोचवण्यात मदत होईल. मित्रांनो, विदर्भातील जमिनीमध्ये अश्वगंधाची शेती करणे योग्य राहील का, हा असा एक मला प्रश्न आलेला होता. त्यावर मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, यामध्ये वातावरण काय लागते आणि कोणत्या प्रकारच्या जाती आपल्याला टाकावं लागेल आणि किती प्रमाणात आपल्याला कशा प्रकारे त्याला अश्वगंधासाठी योग्य परिस्थिती हवामान पाहिजे. मित्रांनो, 20 सेल्सिअस ते 35 सेल्सिअसपर्यंत. तसेच मित्रांनो, शेती पावसाचे प्रमाण कमी पाहिजे आणि विदर्भातील उष्ण व कोरडे वातावरण हे फायदेशीर राहणार आहे या पिकासाठी. तर अश्वगंधासाठी शेती कशी पाहिजे याबद्दल आपण जाणून घेऊ. मित्रांनो, हलकी व मध्यम काळी आणि मित्रांनो जास्त पाणी साचणारी नको, कारण की त्याच्या ज्या मुळा राहतात त्या लवकर खराब होतात. तसेच मित्रांनो, विदर्भातील जे आपण बघत आहे अमरावती, नागपूर, वर्धा, त्यानंतर यवतमाळ या क्षेत्रात आपण ही शेती करू शकतो. अश्वगंधा शेती मी का बरं सांगत आहे तुम्हाला, कारण की अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक जडीबुटी आहे आणि याचे फायदे भरपूर आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो कमी पाणी लागते. दुसरी गोष्ट मेन म्हणजे कमी खत व कमी फवारणी लागते आणि त्याची जे साठवण राहते खूप सोपी पद्धत राहते आणि या पिकात तुम्हाला जास्त नफा मिळू शकते. आता या पिकासाठी तुम्ही कशा प्रकारे काळजी घेणार याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, बाजारपेठेत आधी निश्चित करा की हे पिके आपल्याला कुठं विकायचे आहेत. समजा तुम्ही शेतीत जर कधी आपण अश्वगंधा पेरायचं ठरवलं तर उत्पन्न आल्याच्यानंतर आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट करावं लागेल. जवळपास म्हणजे कोणत्या ठिकाणावर आपल्याला विकायला न्यावं लागेल, तर ते ठिकाण कोणते आहे हे तुम्हाला बघावं लागेल. तसेच मित्रांनो, प्रमाणित बियाणे वापरा. म्हणजे जे तुम्हाला मी आता बियाणे सांगणार आहे ते जर तुम्ही बियाणे वापरले तर तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि ट्रायलसाठी कमी शेतीत अगोदर तुम्ही याचे ट्रायल घ्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या प्रकारे ह्या वातावरणात जर कधी ती वनस्पती सेट झाली तर याच्यापुढे आपल्याला जास्त प्रमाणात ती पेरावी लागेल. म्हणजे एकदम तुम्ही 1-2 एकर पेरू नका, अर्धा गुंठा पेरा, 1 गुंठा पेरा. त्यात तुम्हाला पाणी, हवामान, त्यानंतर पिकाची वाढ कशा प्रकारे होत आहे याबद्दलची माहिती मिळून जाते आणि उत्पन्न किती आलेलं आहे याबद्दलची माहिती मिळून जाते. आता आपण बघू कोणती जात चांगली आहे. तर त्यामध्ये 3 जाती आहे. J120, त्यानंतर एक आहे रक्षिता आणि एक आहे पोस्ती. या 3 जाती चांगल्या आहेत आणि ह्या जाती व्यापारी लागवडीसाठी वापरल्या जातात. म्हणजे व्यवसाय करायसाठी जास्त उत्पन्नासाठी ह्या जातीचा उपयोग केला जातो. तर मग आता हे शेती कोणत्या महिन्यात चालू करायची, तर ही शेती जून ते जुलै पेरणी योग्य राहते. त्यानंतर 150 ते 180 दिवसात पीक तयार होते. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की कसं असते, तुम्हाला स्टेप बाय स्टेप याच्यासाठी मी माहिती देत आहे की तुम्ही व्यवस्थितरित्या त्याची लागवड करा आणि जास्त उत्पन्न घ्या. तर आता आपण बघणार आहे की खर्च किती येणार आहे. तर उदाहरणार्थ आपण एका एकराचा बजेट काढू. एका एकराच्या बजेटमध्ये 15 ते 30 हजार रुपये तुम्हाला खर्च येईल आणि जवळपास 4 ते 6 क्विंटल त्यामधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. आणि बाजारभाव व गुणवत्तेनुसार तुम्हाला 80 ते 180 प्रति रुपये किलो हे विकू शकता तुम्ही. म्हणजे जवळपास 80 पासून ते 180 पर्यंत तुमचा जो माल आहे, म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे त्यानुसार. तर मित्रांनो, हा छोटासा प्रयत्न होता तुमच्यासाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त उत्पन्न कमवा, कारण की तुम्ही जर सुखी असले तर पुरं जग सुखी राहणार आहे.